65 वर्षीय आजीनं वाहन परवाना काढलाय। रिक्षा चालवण्यासाठी या आजीनं परवाना काढलाय। कराडच्या परिवहन कार्यालयातून लायसन्स काढलेला आहे। टू व्हीलर असो अथवा फोर व्हीलर गाडी चालवताना काहींच्या मनात धाकधूक असते, तर आपल्याला गाडी चालवता येईल की नाही याची। मात्र कराड तालुक्यातील नांदगाव येथील मंगल आवळे यांनी कसलीही भीती मनात न बाळगता जिद्दीनं वयाच्या 65व्या वर्षी रिक्षा चालवण्याचा निर्णय घेतलाय। माझ्या घरी येऊन नोटीस दिल्यावर मला सांगितलं तुम्ही सोमवारी आरटीओ ऑफिसला या। आरटीओ ऑफिसला आम्ही गेलो। मग तिथनं मला लर्निंग लायसन्स दिलं ना। मग मी आता महिना झाला मी चालवते कराडातली गाडी। आता काही नाही, आता मी चालवते, पण मला कुठली काही अडचण आली नाही। कायदेशीर असेल तरच तुम्ही वाहन चालवा, नाहीतर असं कुठं अर्धवट अशी वाहनं चालवू नका। त्यांना बी त्रास होतो आणि तुम्हाला बी त्रास होतो। त्या आमच्या कार्यालयात आल्या टेस्ट देण्यासाठी आणि परमनंट लायसन्सची टेस्ट त्यांनी अतिशय उत्कृष्टपणे गाडी चालवून आणि नियम सर्व पाळून नाही का त्यांनी ती पास केलेली आहे। एक महत्वाचं की त्या ग्रामीण भागातल्या असून या वयात त्यांचं वय आता जवळपास मावशींचं 65च्या आसपास आहे। तर ह्या वयात देखील त्यांनी इतकं अवेअरनेस ठेवलंय की वाहन विना लायसन्स चालवायचं नाही याचं त्यांना पूर्ण ज्ञान आहे। आणि त्यांनी हे सिद्ध करून दिलेलं आहे की कोणतेही नियम पाळणं किती महत्वाचं आहे। त्यांची ग्रामीण पार्श्वभूमी, त्यांचं वय आणि स्त्रीत्व हे कुठेही त्यांच्या आड आलं नाही आणि अतिशय धीरोदत्तपणे त्यांनी हे प्रशिक्षण पूर्ण केलं आणि आज त्यांना अनुज्ञप्तीची आज चाचणी त्यांची घेतली आणि पुढच्या 8 दिवसातच त्यांना लायसन आम्हाला वितरित करता येईल। तर ह्याबद्दल त्या आजींना लायसन्स देणेकामी आम्हाला त्यामध्ये कुठेतरी सहभागी होता आलं, कराड कार्यालयाला सहभागी होता आलं। त्याबद्दल कराड कार्यालयाच्या वतीनं खरं तर आजींचं आणि अशा पद्धतीनं कष्ट करून अशा पद्धतीनं संसाराला हातभार लावणाऱ्या सर्वच व्यक्तिमत्वांचं खूप खूप अभिनंदन। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।